हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्तपैकी एक रेसिपी शेअर करते. आज एक मस्त पॅटिसची रेसिपी आहे. मटार सुजी पॅटिस. इतकी सुंदर, टेस्टी आणि इतकी क्रिस्पी आहेत ना. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान एकदम क्रिस्पी असे ते तयार होतात आणि करायला इतके सोपे आणि खायला खूपच टेस्टी आहेत. त्याला करूया सुरुवात. कशी बनवायचे ते. इथे मी 1 कप मटार घेतलेले आहेत. मटार साधे घेतलेले आहेत, बॉईल वगैरे करून घेतलेले नाही आहेत. आणि आता आपल्याला ते जाडसर असे बारीक करून घ्यायचे. तुम्ही मिक्सरमध्ये एकदाच बारीक करू शकता किंवा आता मी असे छोट्या ग्राइंडरमध्ये करते. त्याच्यामुळे थोडेसे असे घेतलेले आहेत. त्याचे 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची. लहान मुलं पण अगदी आवडीने खातील. तुम्हाला टिफिनसाठी पाहिजे असेल तर तरीसुद्धा करू शकता. अगदी काहीतरी खाऊसं वाटते, अचानक भूक लागले तरी अशा पद्धतीने पटकन बनवू शकता. अशा पद्धतीचे आहेत. आपण हे असे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. आपण आता हे सगळे काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची फक्त टाकलेली आहे. पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि एकदम जाडसर असे आपण ते बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण बाकी पॅटिसची तयारी करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. 1/4 टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि तेल आणि जिरं चांगलं गरम झालं की आपण जे मटार बारीक केलेले होते जाडसर असे, ते आपण त्याच्यामध्ये टाकून तेलावरती एक 5 मिनटं असे परतवून घेऊया. खूप सुंदर आणि इतकी टेस्टी आहे ना. कोणी गेस्ट येणार असतील ना तरीसुद्धा तुम्ही अशी पटकन बनवून ठेवू शकता किंवा अगदी मुलांना टिफिनला देण्यासाठी तर खूप सुंदर हेल्दी अशी रेसिपी आहे. आता आपण हे मटार थोडेसे परतवून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये परत एकदा थोडंसं जरा ते मिक्स करून घेऊया आणि थोडेसे बेसिक मसाले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला तिखटपणाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवलं थोडं तरीसुद्धा चालेल. इथे मी 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला एवढंच घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं असं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया. पाण्याला थोडासा बॉईल आला की आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा कप बारीक रवा. बारीक रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. तो जाड असेल तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो बारीक वापरा, कारण का आपल्याला जे पॅटीस तयार करायचे ते बारीक रव्याचे खूप छान असे होतात. त्याच्यामुळे इथे आपण अर्धा कप बारीक रवा टाकलेला आहे. आता सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया. रवा टाकल्यानंतर सगळं ते पाणी असं सगळं शोषून घेणार आणि त्याच्यामुळे आपलं बॅटर असं घट्ट होत जाईल. हे बघा, अशा पद्धतीने तो सगळा बॅटर आपला आता घट्ट झालेला आहे. आता एवढाच घट्ट झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी उकळलेला एक बटाटा आहे तो किसून टाकणार आहे. बटाटा एकच घेतला आहे, जरासा मध्यम आकाराचाच घ्यायचा आहे, जास्त आपल्याला टाकायचा नाही आहे, कारण का आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये रवा पण टाकलेला आहे. त्याच्यामुळे बॅटरला आपल्या थिकनेस आलेला आहे, पण बटाट्याने टेक्स्चर अजून छान येतं, चव अजून वाढते. त्याच्यामुळे इथे मी एक बटाटा घेतला आहे आणि तो किसून असा टाकून घ्यायचा आहे आणि उकळलेला बटाटा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता बटाटा आपण सगळा त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि सगळा आपला बॅटर आहे तो असा एकजीव करून घेऊया. आता इथे आपण गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल, कारण बटाटा आपला शिजलेला आहे. बाकीचा आपला रवा जो त्याच्यामध्ये मिक्स केला होता तोही चांगला शिजलेला आहे. आता सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपल्या पॅटीसला अजून छानपैकी बाइंडिंग द्यायचं आहे. त्याच्यामुळे आता हे सगळा बॅटर आहे तो आपण काढून घेऊया, तो थोडा थंड करूया. आता तो थंड करून झाला की मग आपण त्याच्यामध्ये अजून थोडेसे काही गोष्टी टाकायच्या आहेत. त्यासाठी इथे आता मी घेतलेलं आहे 1 कप कॉर्नफ्लॉवर आणि 1 कप तांदळाचं पीठ. अशा दोन्ही गोष्टी मी घेतलेल्या आहेत. आता त्या आपण ह्या आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्या या पॅटीसला बाइंडिंग खूप छान येईल. त्याच्यामुळे इथे मी कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ आता आणि हे सगळं आपण त्या मिक्सरमध्ये टाकून सगळं व्यवस्थित असं आपण जसं चपातीचं पीठ वगैरे कसं मिक्स करतो आणि गोळा करतो तशा पद्धतीने सगळं करायचं. फक्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. इथे पाण्याचा वापर काहीही न करता आपण छानपैकी करायचं. त्यासाठी म्हणून आपण हे सगळं मिक्स करायला आपल्याला सोपं पडलं पाहिजे, म्हणून मी इथे तो बॅटर आधी गार करून घ्यायला सांगितलं. आता गार करून घेतला की आपल्याला छानपैकी ते मिक्स करता येतं. म्हणून आता आपण सगळं काही व्यवस्थित असं आपण
तयार करून घेतलेला आहे। आता इथे तेल आपलं गरम होतं तिथपर्यंत आपण आपले पॅटीस हे बनवून घेऊया। तुम्हाला पॅटीस आता कोणत्या हार्ट शेपमध्ये पाहिजे असतील, असे रेग्युलर आपले जसे पॅटीस असतात तसे पाहिजे असतील तशा पद्धतीने बनवलं तरीसुद्धा चालेल। जसे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायचे त्याच्यानुसार तुम्ही हे असे बनवू शकता। मी इथे अशा पद्धतीने बनवलेले आहेत, करायला सोपे पटकन होतात, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत। आता हे बघा, हे असे पॅटीस आहेत, जर तुम्हाला उद्या मुलांना टिफिनला द्यायचं असेल सकाळी तर तुम्ही हे आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी फक्त फ्राय केले तरीसुद्धा होऊ शकतं, किंवा गेस्ट येणार असतील तरीसुद्धा असे तयार करून ठेवून त्या लगेच फ्राय केले की झाले। आता इथे तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि आपण आपले हे जे पॅटीस आहे ते मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत छान सगळीकडनं असे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी इतके सुंदर आणि खायला खूप टेस्टी असे होतात, करायला इतके सोपे आहेत आणि जरा काहीतरी अशी एक वेगळी रेसिपी आहे, त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ती। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय प्लीज मला तुम्ही तुमच्या शहराचं नाव कमेंट केलं तरीसुद्धा चालेल। हे बघा, अशा पद्धतीने छान गोल्डन क्रिस्पी असे आपण हे आपले पॅटीस तयार केलेले आहेत आणि असे मस्तपैकी आपले मटार सुजीचे पॅटीस तयार आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। तुम्हाला जर असे पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी आवडलीच, तुमची छान झाली तर मला कमेंट्स करून